इचलकरंजीतील शिवछत्रपती क्रीडा संघ हे मंडळ गेल्या 1985 पासून देशी खेळ जोपासण्याचं कार्य अविरतपणे करतंय. मंडळानं आतापर्यंत 2 आंतरराष्ट्रीय, सुमारे 700 राष्ट्रीय तसंच 15हून अधिक विद्यापीठ स्तरावरील खेळाडू घडवलेत. या खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मोबाईल, टीव्ही आणि इंटरनेटच्या वाढत्या प्रभावाच्या काळातही मंडळानं देशी खेळांची परंपरा जपण्याचं काम सुरू ठेवलंय. संध्याकाळी नियमित सराव घेतला जात असून यात प्रामुख्यानं गरीब आणि सामान्य कुटुंबातील मुलांचा सहभाग असतो. या सर्व उपक्रमांसाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. समाजातील दानशूर व्यक्ती, माजी खेळाडू यांच्या मदतीतूनच मंडळाचा सर्व खर्च भागवला जातो. अशा परिस्थितीत महानगरपालिकेकडून 2025 अखेर 1,22,862 रुपयांची थकबाकी असल्याचं पत्र मंडळाला देण्यात आलंय. उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसताना 41 वर्ष समाजसेवा करत असलेल्या मंडळावर आर्थिक संकट आलंय. त्यामुळे हा अन्यायकारक घरफाळा कायमस्वरूपी माफ करावा, तसंच देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय अनुदान मंजूर करावं अशी मागणी शिवछत्रपती क्रीडा संघाकडून करण्यात आली आहे. संघाच्या वतीनं उपमहापौर अनिल डाळ्या यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. निवेदन स्वीकारून याबाबत सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन उपमहापौरांनी दिलंय. यावेळी नगरसेविका अरुणा बचाटे, प्रमोद बचाटे, कल्पेश दंडगे, नगरसेवक सुशांत कलागते यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.